वैजापूर तालुक्यातील शनिदेवगाव इथं मागील 7 दिवसांपासून सुरू असलेली सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या 178व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता 6 ऑगस्ट रोजी बेटाचे मठाधिपती महंत रामराजगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली आहे। या सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सुरेश चव्हाणके, आमदार विठ्ठलराव लंगे, आमदार अमोल खताळ, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब मुरकुटे या मान्यवरांनी उपस्थिती लावली। आमदार रमेश बोरनारे, भाजप नेते डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यासह सप्ताह समितीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस आणि अन्य मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं। काही मुठभर लोक एकत्र येऊन धर्माच्या नावावर राष्ट्रीय विचाराला, संतांच्या विचाराला पराजित करू अशी भावना तयार झाली। तर जसं पूर्वीच्या काळात आमच्या मंदिरावर, संस्कृतीवर आक्रमण झालं, तसेच मूक आक्रमण पुन्हा एकदा पाहायला मिळेल अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली। अरबी महासागरापेक्षा मोठा पाहायला मिळतो आणि म्हणूनच मला अतिशय आनंद वाटला या ठिकाणी जेव्हा मी आलो। आणि विशेषतः मला असं वाटतं की या ठिकाणी ज्या प्रकारे लोक पूर्ण सप्ताहात शिस्तीत आनंद घेतात आणि आपली वारकरी परंपरा या ठिकाणी जपतात, ते पाहून खूप मनाला समाधान वाटतं। सर, माधुरी हत्तीबाबत वनतारासोबत काही तुमची चर्चा झालेली आहे? आज मी वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, त्यांच्याशी मी चर्चा केली। त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्हाला त्या हत्तीवर हक्क सांगायची कुठली इच्छा नाही, आम्हाला कोर्टाने आदेश दिल्यामुळे आम्ही हे सगळं केलं आहे। मग मी त्यांना सांगितलं की मग असं असेल तर तुम्हीही आमच्यासोबत सुप्रीम कोर्टात जॉईन झालं पाहिजे आणि आपण जॉईंटली सुप्रीम कोर्टाला विनंती करू की हा हत्ती म्हणजे माधुरी त्याला तिथेच आपल्या कोल्हापूरमध्ये नानणी मठ जे आहे त्याच्या परिसरामध्ये तिथेच आपण एक रेस्क्यू सेंटर तयार करू। हाय पॉवर कमिटीने ज्या प्रकारचे निर्देश दिले आहेत त्या निर्देशानुरूप सर्व प्रकारच्या सोयी तिथेच करू आणि तिथेच तो हत्ती आपण आणू अशी आम्ही मागणी करतो आणि तुम्ही त्याला समर्थन द्या। त्यांनी त्याला समर्थन देण्याचंही मान्य केलेलं आहे आणि सोबत त्यांनी हे देखील मान्य केलेलं आहे की जर कोर्टाने अशा प्रकारचं काही आदेश आपल्याला दिला, जो कोर्ट देईल असं आम्हाला वाटतंय, तर ते तयार करण्याचीही पूर्ण व्यवस्था, कारण त्यांना त्यातलं एक्सपर्टीज आहे, ते सगळं ते करून द्यायला देखील तयार। कबूतरखान्यावरून बरंच आज मुंबईमध्ये गोंधळ झाला। मला असं वाटतं की एकीकडे आस्था आहे, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे। या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल। त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना हे जपण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। काही मार्ग काल आम्हाला सुचलेले देखील आहेत, आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्याचसोबत मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो। सर, महाविकास आघाडीत असं झालं, उद्धव ठाकरे असं म्हणाले की सगळ्या जागा लढायला आता तयार होण्याची आपण गरज आहे, काही आलबेल दिसत नाहीये तिथे, म्हणजे सातत्याने तुम्ही म्हणताय महायुती मजबूत होते आणि महाविकास आघाडी कोलमडते, त्याचं द्योतक म्हणावं? मला असं वाटतं की हे सगळे पक्ष कन्फ्यूज आहेत, कोण काय करावं कोणाला समजत नाही, कोणाचा ताळ आहे कोणाच्या पायात नाही आणि रोज सकाळी बोलणारे संध्याकाळी वेगळं बोलतात, वेगळं बोलतात, जनता यांच्यावर विश्वास ठेवायलाही तयार नाही।